हॅलो एव्हरीवन. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज आपण अगदी नेहमीप्रमाणे खूप सोप्या, सुंदर आणि अगदी कमी वेळामध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या रांगोळी डिझाईन बघणार आहोत. जर आजच्या डिझाईन तुम्हाला आवडल्या तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या डिझाईन अगदी सोप्या आहेत आणि कमी वेळामध्ये तुम्ही ह्या डिझाईन काढू शकतात आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एका टाईपमध्ये आजच्या डिझाईन कुठल्याच नाही आहेत. तुम्ही देवघरासाठी पण आजच्या डिझाईन वापरू शकता आणि आणि अगदी डेली यूजसाठी पण तुम्ही या डिझाईनचा वापर करू शकता. म्हणजे रोजच तुम्ही छोट्या छोट्या डिझाईन दारापुढे काढण्यासाठी पण अशा अशा प्रकारच्या डिझाईन वापरू शकता. आता मार्गशीर्ष गुरुवार पण चालू होत आहे, तर आपल्याला दर गुरुवारी तरी ॲटलिस्ट देवापुढे रांगोळी काढावी लागणारच आहे. म्हणजे जे लोक उपवास करतात ते लोकांना पूजा करायची असते, तेव्हा तुम्हाला रांगोळींची म्हणजे काढाव्याच लागतात ना. छोटीशी का होईना पण देवापुढे तुम्हाला रांगोळी काढावी लागते. तर उद्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्त ज्या टाईपच्या रांगोळ्या लागतात, छोट्या छोट्या बॉर्डर रांगोळी डिझाईन, तर मी ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील. तर मैत्रिणींनो, तुम्ही केली का नाही सुरुवात रोज दारापुढे छोटीशी रांगोळी काढण्याचे? तर तुम्ही काढायला सुरुवात केलीच असेल. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुरुवात करालच नक्कीच. कारण की मी तर जेव्हा जेव्हा असे नवीन नवीन डिझाईन बघते ना, तर मला ना असं होतं की मी कधी एकदा ट्राय करते ना. आणि रोजच माझ्या दारापुढे रोज छोटीशी रांगोळी काढतच असते. रोज सकाळी उठल्यावरती पहिलं काम असतं ते रांगोळी काढण्याचं. आणि रांगोळी काढलं ना खरंच खूप छान आणि एकदम असे पॉझिटिव्ह वाईब्स भेटतात. नाही, आपल्याला पण वाटतं, फ्रेश वाटतं आणि आजूबाजूचं आपलं वातावरण पण अगदी फ्रेश होतं. त्यामुळे मी असं रोजच प्रेफर करते की मी रोज एक छोटीशी तरी रांगोळी दारापुढे काढण्याचा प्रयत्न नक्कीच करते. आणि तुम्ही पण काढत जा. एक छोटीशी रांगोळी काढायला किती 5 मिनटं लागतात. 5 मिनटाच्या मी जे रांगोळी दाखवते ते तर अगदी सोप्या असतात आणि त्या 5 मिनटाच्या आत तर काढून होतात. तर तुम्ही पण नक्की प्रयत्न करत जा आणि छानशी रांगोळी दारापुढे काढण्याचा प्रयत्न करत जा. आणि नवनवीन रांगोळ्या तर मी तुम्हाला रोज दाखवतच असते. पहा, आपली ही पुढची रांगोळी डिझाईन पण तयार झालेली आहे आणि अगदी सोपी, छोटीशी, सुंदर आणि दिसायला पण किती अट्रॅक्टिव्ह दिसते. तर अशाच पुढच्या पण डिझाईन आहेत आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून मला सांगा. आपण पुढच्या भागामध्ये जरा वेगळ्या प्रकारच्या डिझाईन बघूया आणि तुम्हाला कुठल्या वेगळ्या प्रकारच्या बघायच्या असतील तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आज जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला आवडत असेल रांगोळी काढायला त्यांना पण व्हिडिओ शेअर करत राहा आणि तुम्ही पण बघत राहा व्हिडिओ. आणि जे लोकांनी छान छान कमेंट्स केलेल्या आहेत त्यांचे खूप खूप आभार. आणि असेच रांगोळ्या काढत राहा, छान छान मला पण ॲप्रिशिएट करत राहा. म्हणजे तुम्हाला पण रोज रोज नवीन रांगोळी बघायला मिळतील. आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि रांगोळ्या पण काढत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.